लाडक्या बहिणींना सरकारकडून गिफ्ट मिळालेलं आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। बहिणींना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पैसे मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर लवकरच हे पैसे जमा केले जाणार असल्याची ही चर्चा महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे। त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे, काही त्याच्यामध्ये अडचण नाही। कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत, सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली, म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला। तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे। माझ्या जनता खऱ्या अर्थाने 1,500 रुपये महिन्याची गरज आहे तिच्याकरता स्कीम आहे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत महिन्याच्या महिन्याला पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, शांत बसणार नाही। आता थोडस या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही गडबडीत होतो, परंतु परवाच 3,700 कोटी रुपयाचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा 26 तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या मायमौलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील। काय करायचा हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही त्या पद्धतीनं करा। शेतकऱ्यांना तुम्ही पण काळजी करू नका। तुम्ही म्हणाल काय लाडक्या बहिणी आम्ही काय दोडके भाऊ झालो का? तुम्ही अजिबात नाही, तुम्ही पण लाडक्या तुमच्याही संदर्भामध्ये सतत आम्ही पंतप्रधानांची, अमित भाईंची, शिवराज चव्हाणांची ज्या केंद्रातल्या गोष्टी असतील त्या केंद्राकडनं करून घ्यायच्या, ज्या राज्याच्या गोष्टी असतील त्या राज्याच्याकडनं आम्ही लोकांनी करायच्या। तिथं देवेंद्र असतील, एकनाथराव शिंदे असतील, अजित पवार असतील किंवा त्यांच्याबरोबर काम करणारी टीम असेल, पण याच्यात मंत्रिमंडळातल्या पण कोणी सहकारी मित्रांनी कुठं चुका होऊन द्यायच्या नाही। जो तो लाभ ज्या त्या लाभार्थ्याला मिळाला पाहिजे, मग तो शेवट माणूस असेल किंवा शेवटची माझी लाडकी बहीण असेल तिला तो लाभ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे। पुढं करणाऱ्यांच्या करता ह्या योजना नाहीत, खऱ्या गरजू लोकांच्या करता, गरजवंतांच्या करता ज्या सगळ्या योजना आहेत